हाय गाईस, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये. आणि गाईस आजपासून आहे ना मी डेली मोठे व्लॉग टाकणार आहे. डेली म्हणजे रोज टाकणार आहे. कारण की आता आपल्याला शेतावर काम पण सुरू होईल. कारण की आपल्या शेडचं काम झालं आणि बघ आता आज आणि उद्या 2-4 दिवसात आहेत ना इथं जाळी लागून जाईल. हे पोल आहेत ना तिथे पूर्ण जाळी लागून जाईल. तर आता आपण आपले सगळे कोंबड्यावर आहेत ना मोठ्या शेडमध्ये शिफ्ट करू. तुम्हाला आता दाखवतो मी आपला शेड किती मोठा आहे तो. आणि आता आजपासून तुम्हाला दाखवेल मी कोंबड्या काय खायला टाकतो, काय कसं ठेवतो, कुठे ठेवतो वगैरे सगळं दाखवेल. हे बघा शेतावर सगळ्यात पहिले आलेलं ना आपल्याला एक काम असतो ते म्हणजे गोल्ल फिरवायचा. म्हणजे आत्ताच काम आहे कारण की असं शेड होईल म्हणजे शेड बोलतो शेड चाललं आहे आता असं कंपाऊंड होईल ना तसं आपण बोललो आहे ना पूर्ण शेतात सोडून टाकायचं पूर्ण. म्हणजे कसं तो धावत राहील एकट्यानं तो आणि त्यासोबत डुगू असेल डुगू पण येईल आवाज येईल लगेच बघा डुगू यो हा बघा आला बघा हा बघा हे दोघं आतून याची सुट राहतील मस्त पूर्ण शेतात. ह्याला बघा इथं काहीतरी कसली वास लागलाय. हा बघा याड झालाय बोलू खोद कसलाच याड झालाय बघा. हे मंद अय इकडे बघ बोलू अय खोदचं लवकर खोद येत पण नाही बघा. चल लायचा पण चल तो येत पण नाही. काय इथं ही काय इथं बघू काय इथं उंदरी वगैरेचं बिल असेल यातमध्ये म्हणून तो वास घेतोय. जास्त हा बघ यायलाच ना मग चल ना अरे चल तिथे आता इथे काय झालं इथं काहीच नाहीये बाबा. इथं काय आहे अरे आपलंच जायचं रस्ता गाडीचं गाडी अडकल नाही इथं बाबा. इथं बघा इथून बाबा आलाय बाबा तो बघ दिसतोय दिसत पण नाही आपण इथं पण ह्याने ओळखलं बघा. हे पैसे पडू गुल कोण आलाय तो बघा गुल कोण आहे गुल कुठे बाबा तो बघा. हा लगेच ओळखतो आपली माणसं असतील ना तर लगेच जर दुसरं कोण असेल दुसरं कोण आत्तापर्यंत एवढा भुकले असताना आई शपथ लई भुकतो लईच म्हणजे खूपच जास्त भुकतो दुसरं कोण आल्यावर. हे बघा सध्यासाठी आपला शेड बघा कसं झालं एकदम असं नॉर्मल झालं आहे. पण आपला हा शेड बघा कसलाच होतो आहे. हा बघा कसलाच मोठा आहे. मी तुम्हाला सांगतो की कुठला शेड कशासाठी आहे ते. सध्या आता आपली सेकंड बॅच पण निघली पिल्ल्यांची. पण थर्ड बॅचसाठी आता आपण अंडी शोधतोय. म्हणजे आता आपल्याला अंडी भेटतच नाही कुठंच नाही भेटत म्हणून हे हा छोटा शेड आहे ना तो आहे आपला ब्रूडिंग सिस्टम. म्हणजे इथे आपल्या छोटे पिल्ले राहतील. म्हणजे आता फर्स्ट बॅच निघली ना फर्स्ट बॅच इथून असं आपण 4 कॉलम करू इथून आणि इथून असे 4-5 कॉलम करू. इथंशी एक बॅच इथंशी एक बॅच इथंशी एक बॅच इथंशी एक बॅच असे. आणि इथे तिथेशी पण ना सगळ्या मोठ्या कोंबड्या सगळ्या. आणि तिथेशी 2 त्या साईडला एक दरवाजा या साईडला एक दरवाजा त्यांनी सोडले की पूर्ण शेतात कोंबड्या बाहेर. ही बघा आपण ही जाली पण आणली तशी कंपाऊंडला मारायसाठी. आणि तिथे पूर्ण आपण भराव टाकू. हे बघ एवढं इथपर्यंत बांधकाम केलं आहे ना तिथून पूर्ण असं भराव टाकू. तिथेशी पण सेम जिथपर्यंत बांधकाम केलं ना तिथपर्यंत पूर्ण असं भराव टाकू. आणि आता आपल्याला काम आहे की आपल्याला पाणी गरम करायचं. पाणी नाही आता सध्या आपण 2-4 दिवसांनी पाणी द्यायचं त्यांना औषध देऊ. कारण की त्यांच्या मोठ्या पिल्ल्यांच्या बाया उठल्यात बाया देवी रोग बोलतात ना तो. पण तो जातच नाही खूप सारे 10-12 दिवस जातच नाही. त्यामुळं आपले खूप सारे पिल्ले मेले. बघा तो पाणी नाही तो आपण चेंज करून टाकू सगळं पाणी. आणि आपले छोटे पिल्लेंना त्यात राहतात छोटे पिल्ले त्यात. कारण की हे मोठे पिल्ले आहेत ना ते छोटे पिल्ल्यांना मारतात म्हणून तो पाणी चेंज करू. आणि तशी आपण पूर्ण तूस सारू थांबा आधी. हे तूस बोलतो भुसा म्हणजे भुसाची पोतली पूर्ण एक तो सारून घेऊ. जसं हे बघ इथे ना पूर्ण आपण तूस टाकून घेऊ तशी या एरियात. वैसे हे बघ आपल्याला पूर्ण पोतली तुसाची बोलतो भुसाची टाकू पूर्ण टाकू. आणि असे पूर्ण पसरून घेऊ. कारण की पिल्ल्याने ना आपल्याला वाकरायला त्यासाठी. तर आपण आहे ना आपल्या भुसामध्ये आहे ना राखाडी मिक्स करू. राखाडी मिक्स केलं काय होतं ना की कोंबड्यांच्या अंगावर जे हे छोटे पाखरं असतात छोटी पाखरं ती येत नाही त्यासाठी अशी मिक्स करायची आणि अशी सगळीकडे सारून ठेवायची बस. बाकी ते कोंबड्या आपल्या आप सारवतील सगळं. सारून घ्यायची बस.
इकडे बघा आपल्या ह्याच्यात आहे ना वांगा पण लावलं आहे, लाल माठ पण आहे. लाल माठ कोंबडी खात नाही, बाकी पालक मुलाबिला सगळं खाल्लं पिल्लाई. आणि इथे आपण बघा मक्याचे हायड्रोपोनिक कसं असतं तसं आपण मातीत लावलं आहे बस. कारण की मातीत आहे ना का ते सांगतो मला नंतर मी. हे बघा आता आपण आधी गरम पाणी करू पिल्लांसाठी. कारण की काय काही थंड पाणी पिलं ना तर ते आजारी पडते, म्हणून गरम पाणी करू. त्यात औषध टाकू. औषध म्हणजे आपला नॉर्मल काढा बनवला मी तो राखू. असं हे बघा आपण पिल्लांसाठी आधीच आपला काढा बनवून ठेवलेला. म्हणजे हे लास्ट 2 दिवसापासून देतो मी बनवून ठेवलेलं आधीच. फक्त आता थोडेसे मिळत थोडेसे पाल वगैरे टाकलेत आणि थोडेसे हळद टाकीन बस. आणि त्याला उकळून घेऊन पूर्ण हे बघ थोडीशी अशी हळद टाकून घेईन बस. आणि मिक्स करून याला मग ती पूर्ण असे उकलेल ना. ह्याच्यामुळे काय होतं ना पिल्ल्यांना आजारी वगैरे नाही पडत जास्त. वैसे हे बघ आपलं काढा एकदम मस्त की उकळल्या पूर्ण. आता आपण ह्याला भरू आपल्या पिल्ल्यांच्या भांड्यात. ह्यात भरून घेऊ आपण. आधी यात पाणी भरू, नंतर मग हे भरू. बघा असं इथे ठेवू. हे गायचं हे बघ आपण ह्यात बस. आता बाकीचं आहे ना आपण सगळं ह्यात हे मिक्स करू. ज्यूस बोलतोय काढा. हे बघ असं पूर्ण भरून घेतो. आणि की आता आपला लास्टचा दिवस देण्याचा असं पूर्ण भरून घेतो आपण. असं परत पाणी टाकू वाटलं ह्याच्यात. मिक्स करून घेऊ बस. तर हे ना हे पण आपण कोंबड्याने खाल्लं तर चांगलंच आहे, नाही खाल्लं तर नाही खाल्लं तसं वेस्टच जाणार आहे. म्हणून हे बघ आता आपला काढा इथे घेतलं आहे मी. आधी आता पिल्ली सोडून थोड्या वेळात, कारण की थोडी थंडी आहे ना त्यामुळं सोडत नाही पिल्ली. थोडं अर्धा एक तासात पिल्ली सोडीन, नंतर त्यांना पाणी देईन. काय तशी मी गोल भात लावलं आहे. आणि ह्याच्याने मी आता थोडं जास्त भात टाकेल, कारण की ना आपण आता ह्यातला भात आहे थोडंसं पिल्ल्यांना पण देऊ. हे बघ आपले आधीचे पिल्ले होते ना ते बघ किती मोठे झालेत. तर हे बघा आपली सेकंड बॅच. आणि पहिली बॅच आपण इथं सोडले बघा, तुम्हाला दाखवतो थांबा. बघा ही आपली सेकंड बॅच आहे. थर्ड बॅच लावू आपण अंडे परत. ही बघा पहिली बॅच. हे बघा ही पहिली बॅच झाली मस्त की अर्धी अशी थोडीशी बायालाच नाही म्हणून थोडीशी येडे झालेत. येडे म्हणजे नाजूक झालेत, बाकी सगळी हुशार आहेत. ही तर सगळीच हुशार आहेत. हे बघा आता हे सगळे पाणी पितील बघा. हे सगळेच कसे हुशार आहेत बघा. बघा हे पण कशी वाकत आहेत बघा. आपण तू शकला तर पिल्लांना टाकू औषध. आता ते सगळी कशी पाणी पितील बघा लगेच धावत धावत येऊन. हे बघा हे सगळे पिल्ले बघा कसे पाणी पित बघा मस्तपैकी. हे पण पित असले पिल्ले. हे बघा हे पण. अरे ए बाबा तू यांच्यातला नाहीस ना. पिऊ जरा पाणी पिऊ घातलं. चला पाणी पिल्याला बाहेर काढू. हे सगळे पिल्ले बघा कसे मस्त की वाकरून खात आहेत. इथे थोडंसं आपल्याला भुसा टाकायला पाहिजे होता. भुसा इथेशी पण ठीक आहे आता नंतर टाकू. तर ना आपण हे असं लावून घेऊ इथेशी, म्हणजे कसे मोठे पक्षी जायला नको. मोठे पक्षी पिल्ल्यांना बिचाऱ्यांना मारतात. असं लावून घेऊ. आता आहे ना आता आपण आपल्या पिल्ल्यांना देऊ CRDचा ड्रॉप टाकू. ड्रॉप तोंडात. कारण की अर्ध्या पिल्ल्यांना CRD सर्दी झाली आहे. CRD म्हणजेच सर्दी. तर त्यांना 2-2 ड्रॉप टाकू एका पक्षीत. अर्धे पक्षी जे आजारी येत नाही बघा. हे बघा हा त्या दिसतच नाही काय बिचारायला म्हणून. हे बघा हा परत हा बघा हा 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 पक्षी नीट झाला माहिती. हा मोठावाला त्याला पण झालं CRD. गाईस हा बघा आपल्याकडे ड्रॉप आहे. हा इंजेक्शन आहे आपल्याकडं. असं ह्याला खोलायचा. असं घ्यायचं. थोडंसंच घ्यायचं बस. एवढं घेतलं ना
का मग हा असा ड्रॉप मध्ये टाकायचा. बस थोडीशी पक्षी आहेत ना आपल्या म्हणतात, थोडंसं अजून घेऊ चला. बस हा पण आपण आपल्या ड्रॉप मध्ये टाकू. आता हा टाकू आपण पिल्लांच्या तोंडात. हे बघा हे पिल्ल्या बाया पण उठलेत. बस CRD असे असं हे करायला नाही, श्वास घ्यायला नाही असे त्याला म्हणतात CRD. आता ह्यांना आपण ड्रॉप टाकू यांच्या तोंडात. 2-2 ड्रॉप टाकू. असं आपण खोलू. बस या बिचाऱ्याने दिसत नाही काहीच, कारण की त्याच्या बायास पूर्ण डोल्यावर आले हे बघा. त्यामुळं हा असं नाही तर हा असा आहे भारी, पण बिचारा दिसत नाही काय. आपण काय करू शकत नाही. मी खूप काय केलं माहिती बायांसाठी, पण ते होतच ना नीट. झालं. आता आता मग खायला टाकायचं पेल्यांना. थोडा आपला भात होईल ना गोलूचा, त्यामध्ये आता थोडासा भात घेऊन टाकू पेल्यांना खायला, हळद मिक्स करून. बघा गोलचा भात झालं. चिकन हा बघा कसलाच आहे हे बघा. आता हे छोटे पीस करू आणि आता थोडासा भात आहे ना तो काढून ठेवू आपण. या टोपशीत काढू कोंबड्यांसाठी पिल्लांसाठी आपल्या. बस आपल्या कोंबड्याने ना सकाळी सकाळी आपण कुठं टाकतो कुटा. आपल्या सुट्टीचा नाही तर सुक्या मच्छीचा असतो ना कुटा, तो टाकतो. पण आज संपला येतो. आता आज जाईन पनवेलला तेव्हा घेऊन येईन येताना. इथे बसलं तर हा बस याड झाला. ए सोड ना. चापडेला हा कुणी 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 म्हणजे गुल्ल कुणी. इकडे अभी 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 रे अभी कैसे काटेगा. चावणार नाही फक्त हे करेल. गुलू तो कोण आलाय. आता बघ इथं कोणतरी आलं बघायची इकडे. ते काम बोलले ते दिवशी तो भुकल बघ असा. गुलू कोण आहे. इथे आपण पहिल्यांदा टाकू भात टाकू. भात आता थोडंसं ऊन नाही ना आलं अजून, म्हणून थोडं एकदम कमी ऊन आलंय. म्हणून पिल्ली बघा कशी एकदम हे झालेत. आता फुल ॲक्टिव्ह असतात. पळाली बघा सगळी. चल या 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 या. कशीच हे बघा. हे पण येतील बघा सगळे. या बिचारा दिसत तरी पण आला बघा कसा.